काढा. बुद्धी बुद्धीची सूक्ष्मता वाढून जडत्व कमी करा. आत्मचर्चा वाढवावी, सारबुद्धी वाढवावी, अधिकाधिक सूक्ष्मता आणावी, असेही आदरणीय सुनील दादा म्हणाले. भजगोविंदम टाइमपास नसून परमपूज्य डॉक्टर काकांनी अभ्यास करण्यासाठी दिलेली ही संधी आहे. प्रत्येकाने लिखाण टिपण करून अभ्यास अंतःकरणात बसवावा हीच अपेक्षा डॉक्टर सुनील दादांची आहे. परिस्थितीवर मात करून मनोमन इच्छा असल्यास आपले विहित कार्य आपण करू शकतो. हे सौ शैलाताईंनीच करावे हे काल आपल्याला प्रत्ययास आले. इतरांच्या कल्याणासाठी जे जगतात ते संत, जे धर्माची घडी नीट बसवतात ते आचार्य. काल आपले आचार्य पुढे म्हणाले की उर्वरित आयुष्य लक्षात घेऊन काळ, काम, वेग ह्याच्या चिंतनात सूत्रानुसार गोविंदाचं भजन करून मोक्षाकडे वाटचाल करावी. आचार्यांनी मोह, हाव, कामना घालवण्यासाठी उपदेश केला आहे. साधकांनी सत्संगाचा कालावधी वाढवावा, त्यासाठी विहित कर्मे भगवंताच्या संधानात करावी. शास्त्र श्री गुरूंकडून समजून घ्यावे. डॉक्टर काकांच्या आशीर्वादाने आपण सर्व जीव ब्रह्मैक्य होऊया. आजकालच्या उद्बोधनाचा थोडक्यात सार आहे. काल आपल्या आचार्यांनी भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते संप्राप्ते संहिते काले नाही नाही रक्षते डुंकरून करणे यावर अत्यंत मोलाचे आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले होते. आज श्लोक क्रमांक 2 व 3 आदरणीय श्री सुरेंद्रजी देव पुणे हे चिंतन मांडणार आहेत. त्यांचा श्लोक आहे, मूढ जही धनागम तृष्णाम करू सुबुद्धीम मनसी वितृष्णाम यल्लबसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम. हा नंबर 2 चा श्लोक आहे. आणि नारी स्तनभर नाभी देशम दृष्ट्वा भागा मोहावेशम एतन मांस वसादि विकारम मनसी विचिंतय वारं वारं. हा नंबर 3 चा श्लोकावर उद्बोधन करणार आहेत. आज आपण थोडक्यात आदरणीय सुरेंद्रजी देव यांचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देते. आदरणीय श्री सुरेंद्रजी देव पुणे हे आचार्य सुनील दादांचे पहिले अनुग्रहित आहेत. त्यामुळे सुनील दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. पुण्यात वास्तव्य असून मनोबोधाचा ऑनलाईन वर्ग त्यांचा कार्यरत आहे. तसे दासबोध या ग्रंथावर ऑनलाईन चिंतनही सुरू आहे. त्यांना संकटमोचन ही पदवी साधकांकडून मिळालेली आहे. वेळेवर कुठल्याही परिस्थितीत प्रवचनाला ते हजरच असतात. असे तत्पर सावध शिष्य साधक श्लोक क्रमांक 2 व 3 याच्यावर चिंतन करतील. आज आपला श्लोक क्रमांक 3 नारी श्लोक क्रमांक 4 यावर 7:30 ते 8 पर्यंत आदरणीय जयश्रीताई पाटणकर पांढरकवडा ह्या चिंतन करणार आहेत. त्यांचा श्लोक क्रमांक 4 असा आहे, नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितमतिशय चपलम विद्धि व्याध भिमानग्रस्तम लोकम शोकहतम च समस्तम. आदरणीय सौ जयश्रीताई पाटणकर यांचा थोडक्यात परिचय करून देते. ह्या पांढरकवडा येथील साधिका आहेत. या परमपूज्य काकांच्या अनुग्रहित आहेत. अनेक वर्षापासून अभ्यास जगत वर्गाची अलगत्या बोलायला लागल्या व पांढरकवड्याचा अभ्यास वर्गाची धुरा सक्षमतेने त्या सांभाळू लागल्या आहेत. आदरणीय आचार्य सुनील दादांच्या भगिनीच्या भूमिकेत राहून निवेदन करणाऱ्या भगिनी निवेदिताच झाल्यात. श्लोक क्रमांक 4 वर त्या चिंतन मांडतील. आदरणीय श्री सुरेंद्रजी देव पुणे यांना मी अशी विनंती करते की आपण आपल्या उद्बोधनास सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्.
वंदे गुरु परंपराम. पूज्यपाद शंकराचार्य रचित भजगोविंदम या साखळी प्रवचन मालिकेतलं दुसरं पुष्प आहे आणि श्लोक क्रमांक 3 वरती मी माझे चिंतन म्हणतोय. श्लोक क्रमांक 2 आहे, मूढ जही धनागम तृष्णाम पुरुषद्बुद्धी मनसी वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तम ते विनोदय चित्तम. मूर्ख मनुष्या, तू धनप्राप्तीच्या तृष्णेचा त्याग कर आणि तृष्णारहित मनामध्ये सद्बुद्धी निर्माण कर. स्वकर्मातून जे काही अर्थार्जन तुला प्राप्त होईल त्यातच तुझ्या मनाचं समाधान कर. आचार्य पहिल्याच चरणामध्ये आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रिय असणाऱ्या धनाच्या प्राप्तीच्या तृष्णेचा त्याग करायला सांगतात. आता थोडं आपण तृष्णेबद्दल विचार करूया. या तृष्णेचं मूळ, मोहाचं मूळ हे आपल्या इच्छेमध्ये असतं. याआधी आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते, नंतर तिची आवड, आसक्ती निर्माण होते आणि मग तिचा मोह, तिची तृष्णा निर्माण होते. आणि या मोहाचा क्षय असं विनोबा, मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं विनोबाजी म्हणतात. म्हणजे मोहातलं पहिलं अक्षर आणि क्षय मधलं पहिलं अक्षर असा तो मोक्ष. पु ल देशपांडे म्हणतात की जीवाच्या मडक्याला पडलेलं भोग म्हणजे मोह. हे मडकं कधी भरतच नाही त्या भोगामुळे. म्हणजे काही कितीही मिळालं तरी आमचं समाधान होतच नसतं. हा मोह, ही तृष्णा जी आहे ती नेहमी आसक्तीतून येत असते आणि जिथं आसक्ती असते तिथं माझा विवेक जागा नसतो. अशा वेळी मी त्या हव्यासाच्या पूर्तीसाठी धर्म, नीती, नियमाला मी तिलांजली देतो. त्यांच्याशी मी कॉम्प्रोमाइज करतो आणि मग हळूहळू रसातळाला जातो. इच्छा व्हावी, तिची पूर्ती व्हावी असं वाटणं ठीक आहे, परंतु तिची पूर्ती व्हावीच असं वाटणं म्हणजे गडबड आहे. आणि हा जर आपल्याला काढता आला आणि काही गोष्टी नुसत्या इच्छेपुरते ठेवता आल्या तर मग त्या इच्छांना मला कर्म जोडायची गरज पडत नाही. कारण आपल्या सगळ्या कामांना, आपल्या सगळ्या इच्छा या कर्मजन्य असतात, त्या आम्हाला कर्मामध्ये ढकलत असतात. पण इच्छांना कर्म जोडायची गरज जर नसेल तर त्या इच्छा नॉन बाइंडिंग डिझायर होतात. आणि स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात की नॉन बाइंडिंग डिझायर्स आर लाईक रोस्टेड सीड्स. भाजलेल्या बिया म्हणतो ना आपण, की त्या कधीच अंकुरित होत नाहीत. त्या दे डोंट जर्मिनेट, त्या कधी फळाला येत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं रूपांतर मोहामध्ये, तृष्णेमध्ये होत नसतं. इच्छेचं रूपांतर जर आम्हाला मोहामध्ये, तृष्णेमध्ये करायचं नसेल तर आम्हाला इच्छेचा विवेक करायचा आहे. इच्छेचा विवेक करायचा म्हणजे ती इच्छा माझ्यासाठी हितकारी आहे का अहितकारी आहे याचा निवाडा करायचा. त्यानंतर त्या इच्छेचं नियमन करायचं. म्हणजे हितकारी असेल तर ती इच्छा प्राप्त करण्यासाठी मला एक शास्त्रशुद्ध, शास्त्रमान्य अशी पद्धत बसवायची. आणि तिसरं आहे काही इच्छांचं निरसन करायचं. म्हणजे इच्छा मला मुळातच सोडता येतील का याचा निर्णय घ्यायचा. म्हणजे इच्छा विवेक, इच्छा नियमन आणि इच्छा निरसन अशा 3 पातळ्या जर आम्ही इच्छेच्या प्रतीच ठेवल्या तर त्या इच्छांचं तृष्णेमध्ये, आसक्तीमध्ये रूपांतर होणार नाही. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हणतात की इच्छाचे गरे जगण्याच्या फणसामधून काढायचे असतील तर हाताला ईश्वर भजनाचं तेल लावावं, म्हणजे ते गरे हाताला चिकटत नाही. आचार्य इथे ज्या बहिर्मुख व्यक्ती आहेत की ज्या नेहमी वास्तवापासून, सत्यापासून दूर असतात, सुखदुःखाच्या क्षणिक मर्यादित अनुभवाच्या जाळ्यामध्ये स्वतःला ज्या गुंतवून घेतात त्यांना मूढ म्हणजे मूर्ख म्हणत आहेत. आचार्य जेव्हा आपल्याला धनाच्या तृष्णेचा त्याग करायला सांगतात तेव्हा ते आपल्या सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे आसक्ती, त्यावरच ते घाव घालत आहे. मुले कुठार म्हणून. आता इथे आपल्याला धन हा शब्द किंवा संपत्ती किंवा पैसा अशा मर्यादित अर्थाने घ्यायचा नाहीये. ज्या ज्या गोष्टींचा आपल्याला मोह होतो असल्या अशा सगळ्या विषयांचा तो एक प्रातिनिधिक शब्द आहे. म्हणजे सगळ्या ऐहिक वस्तू, सगळे विषय, अगदी आपला प्रपंच, या सगळ्यांची आपल्याला आसक्ती असते. मग ज्यापासून आपल्याला क्षणिक ऐहिक सुखाचा अनुभव आल्यासारखं वाटतं त्या सगळ्यांचा धन हा एक प्रतिनिधी आहे. या आचार्यांनी धनाची तृष्णा हा एक दृष्टांत म्हणून वापरलेला आहे. आचार्यांनी धनाचा त्याग सांगितलेला नाहीये तर त्याच्या तृष्णेचा त्याग सांगितलेला आहे. आपलं जीवन सुखसोयीने जगता यावं म्हणून काही विषय प्रत्येकाला प्राप्त करावेच लागतात आणि त्यासाठी धनाला पर्याय नाहीये. मुळात धन वाईट नाहीच आहे, पण जर आपण धनाला साध्य समजायला लागलो तर मग मात्र समस्यांना सुरुवात होते. मग जितकं धन जास्त तितका मी सुखी असं वाटायला लागतं. आणि वासनांचं एक वैशिष्ट्य असतं, आपण जेवढ्या वासना पूर्ण करू ना तेवढ्या त्या वाढत जातात, त्या मल्टिप्लाय होत जातात. त्या
त्यामुळे हळूहळू आपली शांती ढळत जाते. धनाच्या प्राप्तीने आपल्याला इंद्रियांची तृप्ती म्हणजे उपभोग सुखाची प्राप्ती होते, म्हणजे प्रेयसाची प्राप्ती होते, परंतु श्रेयसाची म्हणजे आत्मसुखाची प्राप्ती कधीच होणार नाहीये. एकदा आपल्या बुद्धीमध्ये मोह घुसला की मग आपण काय करतो की येणं की येणं प्रकारेनं धनसंचयासाठी आपले प्रयत्न सुरू होतात. मग सत्कर्म सदाचार हळूहळू बाजूला पडतात. अनाचार दुराचार आपण स्वीकारतो आणि मग त्यातूनच हळूहळू इतर माणसांबद्दल मत्सर द्वेष असूया आणि मग पुढे क्रोध अशी ती साखळी तयार होते. लोकेच्छा आपल्या उफाळून येतात, म्हणजे लोकांनी मला मोठं म्हणावं, मानसन्मान द्यावा अशी तीव्र अपेक्षा निर्माण होते आणि ह्या अपेक्षा माणसाला सुखानं जगूच देत नाहीत, शांतीनं जगूच देत नाहीत आणि त्याचा शेवट आपल्या सर्व नाशालाच कारणीभूत असतो. आणि म्हणून इथं आचार्य आपल्याला पहिल्याच चरणामध्ये सांगतायत की मूर्ख माणसा, तू धनाच्या तृष्णेचा त्याग कर, मूढ जही धनागम तृष्णा. आता ही तृष्णा कशी दूर करायची, मोहाचा क्षय कसा करायचा? तर सगळ्या अनर्थांचं मूळ हे विषयाचं चिंतन आहे. आपण आपल्या स्वाध्याय मंचामध्ये गीतेचा 2ऱ्या अध्यायावरती आपण बरंचसं चिंतन करतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात की ध्यायतो विषयांस्पुस संगस्ते शुप जायते. म्हणजे विषयाचं चिंतन केल्यामुळे त्या विषयाप्रती आपल्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते आणि त्या आसक्तीतून त्या विषयाची कामना वासना निर्माण होते. म्हणजे सगळ्या अनर्थाचं मूळ किंवा कारण जे आहे ते आपलं विषयाचं चिंतन आहे आणि ह्या विषय चिंतनाचं मूळ विषयात असलेल्या सुखाच्या भ्रमामध्ये आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान आपल्याला सांगतात, प्रजाहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्य दोषेते. म्हणजे स्थितप्रज्ञाचं पहिलंच लक्षण भगवंतांनी सांगितलंय की तो वासना कामना रहित असतो. सगळ्या प्रकारच्या वासनांचा त्यांनी त्याग केलेला असतो. आपलं मन हे मुळातच वासनांचं वसतिस्थान आहे, स्टोर हाऊस म्हणतो ना आपण, तसं असतं ते. मग आता हे मन जर बदलून गेलं म्हणजे ते मी आणि माझे या बोधाच्या पलीकडे गेलं, अतीत गेलं, तर वासनांचं मूळ जे मी माझे बोध आहे हा बोध लोप पावतो. सगळ्या कामनांचं मूळ जर बघायला लागले तर भोग्य आणि भोगता हे जे आपल्याला वाटतं हा जो भ्रम आहे तेच आहे. मी माझे विषय हा बोध असणं म्हणजेच आपण जग सत्य आहे असं मानतो आणि हे अज्ञान आहे, ही अविद्या आहे आणि ह्या अविद्येमुळेच कामना वासना निर्माण होतात. विषयातून सुख मिळतं असा आमचा भ्रम असतो. आपलं सगळं आयुष्य या भ्रमाभोवतीच फिरत असतं. या विषयांचे भ्रम हे मोठे 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 गोड असतात, ते मोठे मोहमयी असतात. ते माणसाच्या स्वतःच्या विषयीचा अहंकार ते जोपासतात आणि अहंकाराने माणूस एकदा पूर्णपणे झपाटला की मग हे मोह हे आपलं विकाराला स्वरूप दाखवायला सुरू करतात आणि मग त्यातनं भलं बुरं कर्म आमच्या हातातनं घडतं. परंतु स्थितप्रज्ञांचा म्हणजे ज्ञानी पुरुषांचा मात्र ब्रह्मच भोगता आणि भोग्य आहे असा त्यांचा निश्चय झाला असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये कामना येणं संभवतच नाहीये. मग आपलंही जीवन आपण या आदर्शानुसार घडवायला हवं. ज्ञानी पुरुषांच्या बोधांचं अनुकरण करायला हवं. पूज्य सुनील दादा सांगतात नेहमी की स्थितप्रज्ञता हा माझ्या कुतूहलाचा विषय व्हायला हवा आणि तसं व्हावं हेच माझं ध्येय असायला पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपली सगळी इंद्रिय आवरून घेतली पाहिजेत. आता ही भोग्य वस्तूंपासून इंद्रिय आवरून घेण्याची ही जी प्रक्रिया आहे ना, ती मन दाबून किंवा मन दडपून करायची नाहीये, तर ती बोधानं करायची आहे. आणि बोध कुठला आहे, तर विषय हे संपूर्णतः मिथ्या आहेत आणि ब्रह्माचा लीला विलास हेच सत्य आहे, हे अनुभवानं जाणायचंय. त्यामुळे आपल्याला इंद्रियाचा संयम करावा लागत नाही, तर तो आपोआप होतो, सहज होतो तो. आणि म्हणून मग त्यांचा निग्रह स्थायी असतो, तो तात्कालिक नसतो. तो दादा सांगतात की यथार्थ आणि सम्यक ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तरच वासनांचा क्षय होतो, आपल्या मनाचं भटकणं खुंटतं. द्वैताचं भान जेव्हा सुटतं ना, तेव्हा मनबुद्धीला होणाऱ्या सगळ्या इच्छा नाहीशा होतात. कारण द्वैतामध्ये इंद्रिय विषय आणि इंद्रिय विषयांचा संयोग ही त्रिपुटी आपल्याला सत्य वाटत असते. परंतु ज्ञानी पुरुषांच्या स्थितप्रज्ञांच्या ठिकाणी केवळ ब्रह्मलीलाच सत्य असते आणि म्हणून त्यांच्यामध्ये इच्छा वासना तृष्णा मोह
संभवूच शकत नाही. त्यांच्या ठिकाणी म्हणूनच मोहाचा क्षय झालेला असतो आणि ते मोक्ष प्राप्त करतात. आता नुसतंच भोग्य वस्तूंशी आपण संपर्क टाळला तर आपली भोगासक्ती जात नाही. आणि त्यासाठी भगवान आपल्याला सांगतात, विषया विनिवर्तन ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोपस्यम परम दृष्ट्वा निवर्तते. आपण किती कठोर तपस्या केल्या, इंद्रिय निग्रह केला तरी सुद्धा, आणि आपण एवढं करून इंद्रियांशी संपर्क, विषयांशी संपर्क आपण जरी टाळला तरी सुद्धा केवळ विषयच निवृत्त होतात. विषयासक्ती मात्र तशीच राहते, ती नष्ट होत नाही. परंतु एकदा आपण स्थितप्रज्ञांची लक्षणं जाणून घेतली किंवा ब्रह्मानुभव आला तर मात्र स्थितप्रज्ञांची विषयासक्ती, विषयरस हा संपूर्णपणे नष्ट होतो. आणि म्हणून आम्हाला तृष्णेचा त्याग करायचा असेल तर आम्हाला तशी लक्षणं आम्हाला स्वतःमध्ये, ते गुण आम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करून घ्यायचे, आध्यात्मिक बोध करून घ्यायचा आहे तसा, आणि त्या बोधानंच आपलं जीवन घडणार आहे. आणि त्यासाठी तसं बोधयुक्त स्वकर्माचरण आणि शास्त्र आणि श्री गुरूंच्या मार्गदर्शनानुसार श्रवण, मनन आणि निधिध्यासन आपलं व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींची एक ओळ आहे. माऊली म्हणतात की, जैसा वरेवरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू उपजे तया वृक्षा. एखाद्या वृक्षाची पानं बरोबर खोडली आपण आणि त्याला जर आपण मुळाला पाणी घालतच बसलो तर त्या वृक्षाचा नाश कसा करता येईल ना. मग यथार्थ ज्ञान, सम्यक ज्ञान करून घेतलं नाही आणि भोग फक्त टाळले तर भोगासक्ती कशी निवृत्त होईल. आणि म्हणून तृष्णेचा त्याग करायचा म्हणजे तृष्णा सोडून घ्यायची नाहीये, तर ती तृष्णा सांडली गेली पाहिजे, ती सहज प्रक्रिया झाली पाहिजे. बरेच लोक कुत्रे पाहतात बघा, आणि मग ते सकाळी त्या कुत्र्यांना घेऊन जातात फिरायला. कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो आणि त्याच्यामध्ये एक साखळी असते. बाहेर पडल्यावरती ते कुत्र्याला साखळी काढतात आणि मोकळं सोडतात. आता हे मोकळं सोडणं नेहमीसाठी असतं का? नाही. थोड्या वेळाने त्याला परत बोलवतात, त्याच्या गळ्यामध्ये ती साखळी अडकवतात आणि त्याला घरी घेऊन येतात. म्हणजे जेव्हा त्याला सोडलं असतं तेव्हा त्याला परत ताब्यात घ्यायची व्यवस्था केलेली असते. परंतु चहा जेव्हा सांडतो तेव्हा त्याला परत गोळा करायची, त्याला पकडायची व्यवस्था नसते. आणि म्हणून माऊली म्हणतात, ऋणझुण ऋणझुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. माऊली सोडी तू अवगुण म्हणत नाहीयेत. आणि म्हणून आम्हाला त्याग करायचा आहे म्हणजे तृष्णा आम्हाला सांडायची, तृष्णा सोडायची नाहीये. आणि मग जे एकदा सोडले त्याचा परत आम्हाला विचार करायचा नाहीये. त्याग केल्याचं म्हणजे काय होतं की त्या त्यागामध्ये आपण कशाचा त्याग केला आहे किंवा आपण काही सोडलंय याचं सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये कुठे जरासा सुद्धा भाव नसतो. आता एकदा सगळ्या प्रकारच्या मोहाचा हव्याचा आपण त्याग केला की मग आपलं अंतःकरण कसं होतं, विकार येत होतं, शांत होतं आपण अंतःकरण. आणि मग अशा अंतःकरणामध्ये शाश्वत चिरंतन सत्याचं चिंतन होणं आवश्यक आहे. काय होतं, एकदा सगळी आपल्या मनातली खळबळ, अस्वस्थता, बेचैनी गेली ना की आपलं मन मोकळं होतं. आणि अशा मोकळ्या मनाला एक अमर्याद अशी गती, चालना मिळालेली असते. आणि आपण म्हणतो ना की एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स पॅराडाईज. मग अशा वेळी त्याला योग्य ते आलंबन जर नाही मिळालं तर मग ते परत वेगवेगळ्या विषयांकडे धावायची शक्यता असते, किंबहुना तसं ते धावतच. आणि म्हणून आचार्य आपल्याला लागलीच सावध करून सांगतायत, पुरुषुद्बुद्धी मनसी वितृष्णा. आता सद्बुद्धी कशी करायची मनामध्ये? तर मग बुद्धीने चांगलं काय, वाईट काय आहे याचा विचार करून मनावर ताबा ठेवून योग्य मार्ग अनुसरण करणं जरुरीचं आहे. मनावर, शरीरावर ताबा ठेवणं हे तर अवघड आहेच, पण त्याहून जास्त अवघड असतं आपल्या बुद्धीने योग्य निर्णय घेणं. आपलं मन विकाराने दूषित झालेलं असतं, त्यामुळे जे आहे ते न पाहणं किंवा त्याहून वाईट म्हणजे जे विपरीत आहे ते पाहणं हा आपल्या बुद्धीचा गुणधर्म म्हणतो. मग अशा परिस्थितीमध्ये योग्य अयोग्य, सार असार, चांगलं वाईट, न्याय अन्याय याचा निर्णय घेणं फार कठीण जातं. आजच अनंत चतुर्दशी आहे. गेले 10 दिवस आपण अथर्व शीर्ष म्हणत होतो किंवा ऐकत सुद्धा होतो सगळीकडे आपण. त्या अथर्व शीर्षामध्ये आपल्याला एक सल्ला दिलाय, ऋतुम मचमी सत्यम मचमी. म्हणजे जे सत्य आहे, जे श्रेयस्कर आहे त्याचाच मी पाठपुरावा करीन. ऋतुम आणि सत्य असेच मी बोलेन. परमेश्वर कसं आहे, परमेश्वर सत्य संकल्पी आहे आणि आपण सगळे मिथ्या संकल्पी असतो. परमेश्वर म्हटलं ते होतं. याउलट आपले चांगले संकल्प सुद्धा खरे होण्यासाठी आपल्याला कठीण जातं. आणि हाच ऋतुम आणि सत्यम मधला फरक आहे असं म्हणता येईल. म्हणजे जे ऋतुम वाटतं ते सत्य ठरणं आणि जे सत्य आहे
तेच ऋतू वाटणं हे परमार्थ साधनेचं अत्युच्च असं अधिष्ठान आहे. आणि ही अत्युच्च स्थिती साधेपर्यंत ऋतुम आणि सत्यम मधला अंतर कमी करण्याची साधना आपल्याला करावी लागते. आणि आपण तसा खरं जर संकल्प केला ना, तर मग सत्य संकल्पाचा दाता नारायण तो आहेच आपल्या मदतीला, सद्गुरू आहेच आपल्या मदतीला. मग त्यासाठी मन समतोल ठेवायचे आणि बुद्धी स्थिर करून आपल्या आत्म्यामध्ये म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये राखून ठेवायची. परत गीतेचा दुसऱ्या अध्यायाकडे हो पण भगवान सांगतात, यततो यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसमं मनः. की माणूस खूप प्रयत्न करतो, परंतु त्याच्या न कळत ही बलवान इंद्रिय त्याचं मन पळून नेत असतात. आणि म्हणून भगवान सांगतात की तानी सर्वाणी संयम्य युक्त आसित मत्परः वशेही यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठितः. मग आम्हाला काय करायचंय, तर त्या इंद्रियांना संयमित करून मनासहित त्या परमेश्वरामध्ये स्थिर व्हायचे. आणि ज्याने इंद्रिय जिंकला त्याची प्रज्ञा हमखास स्थिरावलेली असते. थोडक्यात इंद्रियाभिमुख बुद्धी न ठेवता आम्हाला आत्माभिमुख बुद्धी करायची आहे, म्हणजे मग स्थितप्रज्ञता येते. आता ही बुद्धी स्थिर करण्याच्या प्रयत्नामध्ये सुद्धा दोन मुख्य अडथळे येत असतात. एक तर म्हणजे मनानं इंद्रियाच्या सुखाकडे मारलेली धाव, हा पहिला अडथळा. आणि स्वतःच्या भोवती निर्माण झालेलं अहंकाराचं वलय ही दुसरी मोठी अडचण आहे. आपला झगडा नेहमी अंतर्बाह्य असतो, म्हणजे बाहेरनं संकट आहेत, अडचणी आहेत, फसवणुकीचे प्रसंग येतात, मोहाचे क्षण वारंवार आपल्या समोर येत असतात. परंतु त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मोठे मोठे धोके दडलेले असतात. आणि त्यातला सगळ्यात मोठा धोका हा संघातून म्हणजे अटॅचमेंट मधनं येत असतो, ममत्वामुळे येत असतो. या ममत्वामुळे काय होतं, संघामुळे आपली बुद्धी फिरते आणि मग मन संघाला वागूनच ते वावरायला लागतं. मग त्या संघातून आधी आसक्ती, मग त्यातनं तृष्णा, त्यातून मद, मग त्या मदातून मत्सर, अशी ती पुढची सगळी साखळी निर्माण होते. आणि आपल्या अशुद्ध अशा अस्मितेभोवती अहंकार आणि गर्वाचं वलय तयार होतं. आणि मग चैतन्यमयी सत्य स्वरूपी अशा परमेश्वराचा आम्हाला विसर पडतो. आणि म्हणून आपल्याला आचार्य सांगतात, भज गोविंदम, भज त्याला विसरू नको तू. आणि मग असं झालं, आपण एकदा आसक्ती आली की त्या मोहमयी इंद्रिय सुखांचा आपण गुलाम होतो. ही मोहाची वादळ, न शमणाऱ्या लोभाची तृष्णा आणि भल्या भल्यांना नागव करणारा काम यांच्या मदतीनं हा संघाचा बंध माणसाला जखडून टाकतो. आणि म्हणून आचार्य आपल्याला सावध करून देत आहेत आणि सांगतायत की कुरु सद्बुद्धी मनसी वितृष्णाम. अथर्व शीर्षातलं ऋतुम वचमी सत्यम वचनी या वचनामध्ये मनाला संस्कारित करून तत्वप्रधान आणि कर्तव्यपरायण होणं हेच अपेक्षित आहे. आता एकदा अंतःकरणाच्या सगळ्या वासनांचा सद्बुद्धी निर्माण झाली, हे जसं आचार्य आपल्याला सांगतायत तसं आपल्याला समर्थ सुद्धा सांगतात दासबोधामध्ये, सतक्रिया आचारावी, असतक्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी. किंवा मनोबोधामध्ये समर्थ सांगतात, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. थोडक्यात आम्हाला वाईट, अधर्म, अनितीपासून निवृत्त व्हायचे, धर्माचरणामध्ये प्रवृत्त व्हायचे, म्हणजेच पुरुष सद्बुद्धी मनसी वितृष्णाम. माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात की तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी ते परमात्माची अवधी, जैसे गंगेसी उदधी निरंतर. गंगेचा ओघ, गंगेची धाव, गंगेची ओढ नेहमीही समुद्राकडे असते, तशी आपली सुद्धा ओढ, आपली धाव ही नेहमी परमात्म्याकडे असावी. मग आता एखाद्याला स्वाभाविकपणे वाटतं की मी धन प्राप्त केलं नाही तर मग जगायचं कसं, तर त्यावर पुढच्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला उत्तर देत आहेत. यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तम ते विनोदय चित्तम. तुझ्या स्वतःच्या कर्मामधनं जे काही मिळवशील त्याच धनामध्ये संतुष्ट राहा. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की म्हणजे आचार्यांनी स्वकर्माचा किंवा प्रयत्नांचा त्याग सांगितलेला नाहीये. प्रत्येकानं आपलं नियतकर्म करायचे, पार पाडलंच पाहिजे ते. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे, प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे, कुठली तडजोड न करता प्रयत्न करायचे. परंतु हे सगळे प्रयत्न कसे असायला पाहिजे, ते धर्माधिष्ठित राहून नीती नियमांचं पालन करूनच केले पाहिजे. मग अशा स्वतःच्या कष्टातून जे मिळतं त्यामध्येच खरा आनंद आहे. कर्माचं फळ प्रत्येकाला प्रारब्धाप्रमाणे म्हणजे ईश्वराच्या नियोजनाप्रमाणे मिळणारच आहे. ते कोणाला कमी जास्त असं नसतं. ते जसं प्रारब्धात आहे तसंच, म्हणजे जेव्हा मिळायचं, जसं मिळायचं, जिथं मिळायचंय तेवढं तसं आणि तिथंच मिळत असतं. त्यामुळे आपल्या कर्माचं जे काही फळ आहे
त्याच्यामध्ये संतुष्ट राहावं. गीतेचा 4था अध्यायात भगवान सांगतात, यदृच्छाला व संतुष्टो द्वंद्वातीतम विमत्सरः. जे काही मिळाले त्यामध्ये संतुष्ट, द्वंद्वरहित आणि मत्सररहित राहावं. परमेश्वर हाच जगन्नियंता आहे, तोच विश्वाचं भरण पोषण करतो, तोच विश्वंभर आहे, हा निश्चय आपला पक्का असला पाहिजे. आता ही धनप्राप्तीची आसक्ती ना, ही माणसाची पत घालवते, त्याला ती डिग्रेड करत असते. ही तृष्णा, ही आसक्ती, ही कधीही न संपणाऱ्या दुःखाला सोबत घेऊन येत असते, चिंतेला सोबत घेऊन येत असते. ती धन मिळवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक कष्ट तर आहेतच, परंतु ते मिळवलेले धन सांभाळायला जास्त अजून कष्ट करावे लागतात. आणि त्या कष्टानं मिळवलेल्या धनसंचयातून काही गमवायची जर वेळ आली तर मग येणारं दुःख, वेदना विचारायलाच नको. म्हणजे जे मोठ्या कष्टाने मिळवले त्याचा सांभाळ करण्यासाठी चिंता करत बसायचं, असा कधी न संपणारा दुःखाचा खेळ चाललेला असतो. आपण आपल्या आत्ताच कठोपनिषदांचा आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्यामध्ये कुमारवयातल्या त्या यमराज नचिकेताला यमराज सांगतायत की कुठलाही वर माग, आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की वरम वृष्णी व वित्तम, म्हणजे तुला अमाप अगणित धनसंपत्ती मागून घे, ते पण तुला देतो मी. त्यावर छोटा नचिकेता अतिशय सुंदर उत्तर देतो. तो सांगतो, न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो, म्हणजे मनुष्य धनानं संतुष्ट होत नाही. आणि पूज्य काका सांगतात आपल्याला, धनवैभवे समाधान नाही मनुष्या कदाचिन, अवघितेची अपुरेपण अधिकतेची अपुरेपण नित्य असे. म्हणजे संपत्ती आणि वैभवानं माणसाचं कधीच समाधान होत नाही. ते जेवढं जास्त मिळेल तेवढं कमीच वाटायला लागतं. पुढे काका सांगतात की धनसंचयाची आस विविध वैभवी सोस, रजतमांचा हैदोस आयुष्यावरी. म्हणजे एकदा पैसा धनार्जन करायची एकदा चटक लागली आणि मग ते मिळवण्यासाठी जी साधन आहेत त्या साधनांचा सोस निर्माण झाला की आयुष्यभर आपल्या रजोगुण आणि तमोगुणांचा हैदोस धिंगाणा चालतो. ईशावास्य उपनिषद आपण अभ्यासलं. पहिल्याच मंत्रामध्ये आपल्याला सांगितले, तेन तक्तेन भुंजिता मा अग्रुद कस्य स्विधनम. त्या ईश्वरानं माझ्यासाठी जे काही सोडलंय, मला दिलेलं आहे, म्हणजे प्रारब्धानं जे मला प्राप्त झालेले त्याचाच मी भोग घ्यायचा, दुसऱ्याच्या धनाची मी अपेक्षा ठेवायची नाही. आम्हाला आयुष्यामध्ये मोह तृष्णा हव्या जर सांगता आला तर मग मला बाहेर जगामध्ये सुद्धा सगळीकडे सौख्य आणि आनंदाचा अनुभव घेता येईल. हेच हा श्लोक आपल्याला सांगत आहे. तृष्णेचा त्याग करायचा, मनामध्ये सद्बुद्धी निर्माण करायची, परमेश्वराची बुद्धी निर्माण करायची आणि स्वतःच्या नियतकर्मामधून जे काही मिळेल त्याच्यामध्ये मन संतुष्ट ठेवायचं, समाधान मानायचं. काका म्हणतात अखंड समाधान, न टिकणार, न संपणारे समाधान. आणि मग त्यानंतर जैसी स्थिती आहे तैशा परी राहावी, आणि त्यासाठी परमेश्वराला अनन्य भावानं शरण जायचे. भज गोविंदम भज गोविंदम. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 4थ्या श्लोकामध्ये आचार्य अजून एका तृष्णेपासून सावध राहायचा आपल्याला इशारा देत आहेत. नारी स्तनभर नाभी देशम दृष्ट्वा मागा मोहावेशम एतन मास वसादी विकारम मनसी विचिंते वारंवारम. मूर्ख माणसा, स्त्रियांचं सौंदर्य पाहून तू त्या मोहाला बळी पडू नकोस, मोहवश होऊ नकोस. दृष्ट्वा मागा मोहावेशम, हे सगळे चरबी मासाचे विकार आहेत. एतन मास वसादी विकारम, याचा पुन्हा पुन्हा विचार कर. विचिंतेय वारंवार, म्हणजे धनाच्या तृष्णेचा त्यागानंतर आता स्त्रीबद्दल वाढणाऱ्या मोहाचा त्याग आचार्य आपल्याला सांगतायत. अगदी उपनिषदांपासून किंवा आजपर्यंत अगदी संत मंडळी आपल्याला कांचन आणि कामिनीपासून सावधतेचा इशारा देत असतात. आता इथे या दोघांना कमी लेखण्याचा किंवा अपमानित करण्याचा हेतू मुळीच नाहीये. मुळात धन किंवा स्त्री निर्दोष आहेत, निष्पाप आहेत, पण माणसाचा त्याच्याप्रती बघण्याचा दृष्टिकोन विकारी झाला की मग मात्र गडबड होते. माणसाच्या मनामध्ये स्वभावताच वित्तेष्णा, लोकेष्णा आणि दारेष्णा अशा 3 प्रकारच्या इच्छा असतातच. वित्तेष्णा म्हणजे धनप्राप्तीची इच्छा, लोकेष्णा म्हणजे प्रसिद्धी प्रतिष्ठा, आणि दारेष्णा म्हणजे स्त्रीविषयी इच्छा. आणि या 3 इच्छा पूर्ण करण्याचा मनुष्य सतत प्रयत्न करत असतो. हे प्रयत्न जोपर्यंत धर्म, न्याय, नीती आणि सत्कर्म यांच्या आधारावरती असतात तोपर्यंत मनुष्याचं जीवन धर्माधिष्ठित असतं, सुरक्षित असतं. परंतु त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जर अधर्म, अन्याय, अनिती आणि कुकर्म यांचा वापर व्हायला लागला, व्यभिचार जेव्हा स्वीकार करतो माणूस, तेव्हा मात्र माणसाचं अधपतन होतं, तो पशुतुल्य होतो. तो आचार्य या श्लोकामध्ये आम्हाला दारेष्णेचा त्याग सांगत आहे. आचार्य सांगतात की तू स्त्रियांच्या सौंदर्याला बळी पडू नकोस. स्त्री हे सौंदर्याचं प्रतीक आहे, पण बाहेरून किती सुंदर दिसत असलं तरी सुद्धा विवेकानं त्याची मीमांसा कर. ज्या शरीरावर, ज्या बाह्य सौंदर्यावर तू भाळतोस, आकर्षित होतोस,
त्या शरीराचं खरं स्वरूप काय आहे ह्याचा तू विवेक कर. ते शरीर म्हणजे रक्त, हाडं, मांसाचा तो गोळा आहे, चरबीचा तो गोळा आहे. बाहेरनं फक्त चांगल्या कातडीचा त्याच्यावरती मुलामा दिला. मुळात हे स्थूल शरीर कसं आहे, ते अनेक कृमींचं, जंतूंचं घर आहे. दासबोधामध्ये आपल्याला समज सांगतात जन्मनिरूपण समासामध्ये, वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडताची नाही. म्हणजे शरीर बाहेर न पाहिलं तर मग ते घाटदार वाटतं, बांधेसूद, गोर, कमनीय असं वैभवाने नटलेलं वाटतं. परंतु आतमध्ये काय असतं तर मलाशय असतो, मूत्राशय असतो, जी घाणच असते आतमध्ये. जी चांबडं कमवायचं जे भांड असतं, कुंड, त्याच्यावर झाकण उघडल्यावर जशी घाण असते तशी आपल्या शरीरामध्ये घाण असते. म्हणजे स्वभावतः हे शरीर कसं आहे, दुर्गंधीयुक्त आहे. ते अशुद्ध आहे, ते अनित्य आहे, ते विकारी आहे आणि एक ना एक दिवस शरीराचा मृत्यू होणारच आहे. आणि म्हणून ज्या शरीरावरती आसक्त होऊन मनुष्य इंद्रियभोगाच्या आहारी जातो, वर्षानुवर्ष जन्मानुजन्म कामक भोग लंपटून स्वैरोपभोग होतो, त्या मनुष्यानं शरीराचं खरं स्वरूप जाणावं, जीवनाचं वास्तव जाणावं. स्त्रीवेड्या लोकांच्या मधला पौरुषत्व, पुरुषार्थ क्षीण होत जातो. परत आपण कठोपनिषदेचा एक हे बघूया. त्याच्यामध्ये यमराज नचिकेताला अनेक प्रलोभन दाखवत आहेत. मनुष्य लोकात जे भोग अत्यंत दुर्लभ आहेत ते सुद्धा तुला इच्छेनुसार माग, तुला त्यामध्ये देतो. त्याच्यामध्ये सुंदर स्त्रिया सुद्धा तुला प्राप्त होईल असं सांगतायत. त्यावेळी निरेच्छ नचिकेता यमराजांना उत्तर देतो, शोभावा मर्त्य सेदंत काय येतात सर्वेंद्रियाणाम जरयंती तेजहा, की हे यमराजा, हे भोग उद्या असतील किंवा नसतील अशा स्वरूपाचे आहेत आणि ते सगळ्या इंद्रियांची तेज हरण करणार आहेत. पूज्य काका सांगतात की भोगाची सांगाती इंद्रिय सवेची थकती, पुरुष तेजस्वी निश्चिती निस्तेज होय. म्हणजे भोगामध्ये सापडल्यावर इंद्रिय थकून जातात आणि तेजस्वी पुरुष सुद्धा निस्तेज होऊन जातो. भोग भ्रमाचा विसरू, वीर्यनाश अनिवारू, प्रज्ञा मेधा सुधा करू लोक कोणी जाय. म्हणजे एकदा भोगामध्ये गुंग झालं की मग धर्म विसरला जातो आणि सहजच शक्तीचा ऱ्हास होतो आणि प्रज्ञा आणि मेधा सुद्धा माणसाची नष्ट होते. आणि म्हणून आचार्य आपल्याला पुन्हा पुन्हा विचार करायला सांगतायत. आणि त्यासाठी आम्हाला स्त्रीकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. जी स्त्री हा समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे, ती अबला नाहीये, ती भोग्य किंवा शोभेची वस्तू नाहीये, तर स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. स्त्रीमध्ये निर्माण शक्ती आहे, धारणा शक्ती आहे आणि संहार शक्ती पण आहे. स्त्री आदिमायेचं जगनजनीचं रूप आहे, ती मातृरूप आहे. आणि म्हणून स्त्री सर्वांना वंदनीय आहे, अत्यंत पवित्र मातृतुल्य आहे. मग स्त्रीकडे पाहण्याची अशी उदात्त दृष्टी जर आम्ही ठेवली तर मग आपोआपच मनातल्या काम, भोग, कामुकता, भोगलालसा या दुष्टवृत्ती आहेत ना, त्या गळून पडतात. मन मोहवश होत नाहीये आणि म्हणून विचार करणं आवश्यक आहे. मनामध्ये पुन्हा पुन्हा चिंतन करणं आवश्यक आहे. आणि या चिंतनामधूनच अंतःकरणामध्ये वैराग्य वृत्ती उदयाला येते. आणि असं विवेकजन्य वैराग्य हे खरं वैराग्य असतं, तेच दीर्घकाळ टिकतं ते. आणि ही विरक्त वृत्ती माणसाला वाम मार्गापासून, दुराचारापासून, व्यभिचारापासून निवृत्त करते. आणि त्यामुळे आपलं मन अंतर्बाह्य शुद्ध होतं आणि याच मनामध्ये शांतीचा, शुद्ध आनंदाचा अनुभव आपल्याला येतो. आपल्या पुढे आपल्या संस्कृतीनं एक पत्नी एक वचनी असा श्रीरामांचा मर्यादा पुरुषोत्तमाचा आदर्श ठेवलेला आहे. तो त्याच्यापासून आपण बोध घ्यायला पाहिजे. त्यासाठी परमेश्वराचं चिंतन करायचंय, भजन करायचंय, काया वाचा मनसा धर्मपरायण व्हायचं, ईश्वरपरायण व्हायचं, ईश्वराची, आई वडिलांची, श्री गुरूंची सेवा करायची आणि आपलं जीवन कृतकृत्य बनवायचं, हा या श्लोकाचा अभिप्राय आहे. आता इंद्रियांच्या, मनाच्या स्वैर उच्चृंखल भोगासक्त प्रवृत्ती बरोबर वाहत न जाता संयमित आचार धर्माचं पालन करणं हे तसं अवघड आहे. आणि त्यासाठी विवेक आणि विवेकजन्य वैराग्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आचार्य सांगतात की वारंवार विचिंते, पुन्हा पुन्हा विचार कर. दासबोधाच्या अखंड ध्यान नाम दशक आहे, त्याच्यामधल्या कवित्व काळ निरूपणामध्ये समर्थ सांगतात की वैभव कांता कांचन जयास वाटे हे वमन, अंतरी लागेले ध्यान सर्वोत्तम. ज्याला वैभव, कांता म्हणजे स्त्री आणि कांचन म्हणजे संपत्ती, त्यांचा वमनासारखा तिटकार असतो आणि ज्याचा अंतरंग सतत ब्रह्मस्वरूप प्रभुरामाच्या ध्यानामध्ये अखंड मग्न असतं, तो भगवत भजनाशिवाय एक क्षण देखील वाया जाऊ देत नाही. आणि हेच आपल्याला गीतेमध्ये 16व्या अध्यायात भगवान सांगतायत, त्रिविधम नरकस्येदारम नाशन महात्मनः कामक्रोधस तसा लोभ तस्मात येतात त्रयम तेजेत, की काम, क्रोध आणि लोभ म्हणजे तृष्णा, या 3 प्रकारची जी नरकाची दार आहेत, सगळ्या अनर्थांची मूळ आहे, त्या तिन्हींचा त्याग केला पाहिजे. आणि त्यासाठी पुरुषुद्बुद्धी मनसी वितृष्णाम, त्यासाठी मनसी विचिंत्य वारंवारम. तर ही साधन आपल्याला
आचार्याने दिलेलं आहे, भजगोविंदम भजगोविंदम. रामकृष्ण. आपण आता चौथा श्लोक बघूया. चौथा श्लोक आहे, नलिनी दलगत जलमती तरण तज्जीवित मतिशय चपलन विद्धी व्याध्य भीमानग्रस्त लोकम शोकम हतंच समस्त. या श्लोकाचे चिंतन आता आपण करणार आहे. पहिल्या 3 श्लोकात सांगून झालं आचार्यांचं सगळं. कांचन कामिनी लोकेशना वित्तेशना दारेशना, माणसाला कसा छळ करतात माणसाचा आणि त्या नाशाकडे नेतात आणि मग शोक तयार होतो. या सर्वांचा शोक तयार झाल्यानंतर माणसाला मृत्यूचं भय असतं आणि मग माणसाला काय वाटतं, मृत्यूचं भय आलं की मग शोक होतो. पण इथे आता आपल्याला आचार्य जागृत करतात आहे. काय काय आचार्य इथे जागृत करतात, पण मी स्वतः एक मोठा भ्रम तयार करून ठेवला आहे की मी कधीच मरणार नाही, मला चिरंजीव पद मिळालं आहे, असा भ्रमाचा मोठा भोपळा तयार केला आणि त्या भोपळ्यात बसून मी टुनू टुनू उड्या मारतो आहे आणि तसाच मी या जगात वावरतो आहे. पण इथे मला आता आचार्य जागृत करतात आहे. चौथ्या श्लोकात मला ते सांगतात आहे, आतापर्यंत मला जे आता कांचन कामिनी लोकेशना वित्तेशना सांगितलं, याच्यातून मला सुख मिळालं नाहीये. मग पुढे आचार्य मला सांगतात आहे की आता तू जागृत हो, जागृत हो. म्हणून इथे ना आचार्य मला काय उदाहरण देतात आहे, नलिनी दलगत जलमती तरण. काय आता हे उदाहरण खरं तर माझ्या जीवनासाठी आचार्यांनी मला दिलंय. काय सांगतात आचार्य की सरोवरामध्ये कमळाचं फूल आहे आणि दल म्हणजे पाकळी, त्या पाकळीवर एक सुंदर असा दवबिंदू आहे. तो दवबिंदू कसा आहे हो, सुंदर आहे, शुद्ध आहे, तरल आहे. तसाच मी मूळचा कसा आहे, शुद्ध आहे. तो पण असं सांगता येतं का केव्हा एक वाऱ्याची छोटीशी झुळूक येईल आणि तो दवबिंदू नष्ट होईल, हे सांगता येत नाही. तसंच माझ्या जीवनाचं आहे. माझ्या जीवनात काळ माझ्यावर कधी झडप घालेल हे मला सांगता येत नाही. पण मी काय करतो की काळ मला झडप घालणारच नाही या भ्रमात नेहमी वावरत असतो आणि त्याचमुळे मग तो भ्रमच घेऊन मी जगात चालत असतो. मग मी कधी मरेन हे मला माहित आहे का, हे सांगता येत नाही. आता एक छोटस उदाहरण मी तुम्हाला सांगते. एक छोटस उदाहरण सांगते. आमच्या मैत्रिणींचं गेट टुगेदर झालं 2-4 महिन्यापूर्वी. आम्ही गेट टुगेदर झाल्यावर तिथे एक मैत्रीण येऊ शकली नाही आणि येऊ शकली नाही म्हणून तिने काय केलं, आम्हाला फोन केला, मी आले नाही, आपण असंच पुन्हा पुढच्या वर्षी गेट टुगेदर करू. थोडाफार भजगोविंदांचा अभ्यास असल्यामुळे मी तिला म्हटली, ती रडायला लागली मी येऊ शकली नाही. थोडाफार भजगोविंदांचा अभ्यास असल्यामुळे मी तिला म्हटलं, अगं पुढच्या वर्षीचं काय सांगता येईल, आपण राहू नाहीतर नाही राहू. तेव्हा ती मला हसून म्हणाली, अगं असं काय बोलते, आता तर आपण 60च आहोत, आत्ताच मरणार आहोत का, वेळ आहे अजून आपल्या. म्हणजे आपल्याला असं वाटतं मी मरणारच नाही, कधीच मरणार नाही, मी अमर पट्टा घेऊन चिरंजीव पद घेऊन जन्माला आलो आणि त्याच्यातच मी वावरतो आहे. आपलं नेहमी असतं, आपण एखाद्या आता आमचे वडील असेच दिवाळीच्या सीझन मध्ये गेले, सगळे नातेवाईक तिथे जमा झाले आणि नातेवाईक जमा झाल्यानंतर आतल्या खोलीतून कुरबुर ऐकू आली की काय, हे तर दिवाळीच्या तोंडावर गेले, यांच्या घरी दिवाळी होणार नाही, आपल्या घरी दिवाळी करेल तर चांगलं वाटेल का. आणि असं तेव्हा आपल्याला आपल्या मृत्यूचा विसर पडला की नाही हो. आपण आपलाही मृत्यू असा कोणत्या तरी एक दिवशी आपल्या येणारच आहे आणि तो आपल्यावर घालणार आहे, झडप घालणार आहे. पण ती झडप अजूनही आपल्याला ओळखता येत नाही. आपण नेहमी भ्रमातच जीवन जगतो. म्हणूनच आचार्यांनी आपल्याला इथे नलिनी दलगत जलमती तरण असं, म्हणजे तो बिंदू किती काळ तिथे राहील जसं सांगता येत नाही, तसंच मी इथे माझं जीवन किती काळ आहे हे मला सांगता येत नाही. पण मनुष्याजवळ विवेकबुद्धी असल्यामुळे विवेकबुद्धीचा वापर करून विवेकाचा किरण जर माझ्यात पडला तर मला भय चिंता येणेच नाही. मी नराचा नारायण होईल. विवेक आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगितलं होतं, त्या साधिकेने जंतूंना नरजन्म दुर्लभ असं आचार्यांनी विवेक चूडामध्ये म्हटलं आहे की आपल्याला नरजन्म हा फार दुर्लभ आहे.
आपल्याला असं कधीच सांगितलं जात नाही की तू नराचा नारायण हो, असं कधी सांगितलं नाही आपल्याला, कोणीही शिकवलं नाही नराचा नारायण हो. आम्हाला लहानपणापासून काय संस्कार झाले, तू छान डॉक्टर हो, तू खूप इंजिनियर हो, शिकून मोठा हो, खूप पैसा कमव, असे संस्कार माझ्यावर लहानपणापासून केले गेले. आणि मग आता तुम्ही सांगा, असे संस्कार केल्या गेल्यावर मी खरंच नारायण होईल का? पण इथे आपल्याला विवेकात नर करणी करे नरका नारायण होय, इथे माझा विवेकाचा किरण जर जागृत असेल तर मी नारायण होईल. आणि मी जर नारायण झालो तर नारायणाला मरण आहे का हो? नारायणाला मरण नसल्यामुळे माझ्या जीवनाचे सार्थक केले जाईल. नाथ महाराज म्हणतात, आयुष्याचा एक क्षण जरी वाया गेला तर कोटी सुवर्ण मुद्रा दिल्या तरी तो परत येत नाही. तसंच माझ्या जीवनाचं आहे. मी माझ्या जीवनात प्रत्येक क्षण जर ईश्वर भक्तीसाठी, गोविंदासाठी जर घालवला तर मला मृत्यूचं भय राहणार नाही. विवेक आतमध्ये जागृत राहील. आता हे झालं आपल्या पहिल्या ओळीचं चिंतन. दुसरी ओळ घेऊया आपण. तर जीवित मतिशय चपल. माझे जीवन कसं आहे? माझं जीवन चपळ आहे आणि गतिमान आहे. आपण काय म्हणतो, मुंबई फार गतिमान आहे, मुंबईच्या लोकांचं जीवन फार हो, मुंबई तरी एक क्षणासाठी कधीतरी थांबे, पण माझ्या जीवनातला क्षण एकही क्षण थांबणार नाही याचा विचार मी करेन. घड्याळीचे काटे कसे कोणाची वाट पाहत नाही, झर 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 फिरतच असतात, ते समोर जातच असतात. तसाच माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण समोर समोर जात असतो. आणि माझ्यासाठी आपलं जीवन हळूहळू संपत जातं आणि नष्ट होत जातं. आणि आपण काय करतो, भविष्यकाळ आणि भूतकाळाच्या याच्यात रंगून जातो आणि त्याच्यात भूतकाळाच्या उड्या भविष्यकाळाच्या बुड्या असं म्हणणं आहे. यातच आपण नेहमी असं केलं, तसं केलं, असं झालं, तसं झालं, या सर्व गोष्टीत मी रमून जातो. आणि या सगळ्या गोष्टीत रमून गेल्यानंतर वर्तमान काळाचा मला विसर पडतो आणि मृत्यू कधी माझ्यावर झडप घालेल हे मला सांगता नाही येत. आता एक आपण छोटूस उदाहरण घेऊ. एखाद वेळेस आपल्या घरात उंदीर असतात आणि घरात मांजर येते. मांजर आल्यानंतर काय होतं की उंदीर चुपचाप बसतात. उंदराला वाटतं मांजर आली आहे, मला खाणार आहे, मला आता ही खाणार आहे, असं असल्यामुळे उंदीर शांत बसतो. आणि उंदीर शांत बसल्यानंतर आणि मांजरी पण तिथे शांत बसलेली, तिची गडबड संपते, ती पण शांत बसते. मांजर जेव्हा शांत बसते तेव्हा उंदराला काय वाटते, आता ही गेली असेल. आणि ही गेली असेल असं जेव्हा वाटतं उंदराला, तेव्हा उंदीर थोडीशी गडबड करून पाहतो, गेली ना ती मांजर काय करते, उंदीर जेव्हा थोडीशी गडबड करतो तेव्हा काहीच करत नाही. मग उंदराला वाटते खरंच ही गेली, आता आपण छलांग मारायला काहीच हरकत नाही, या डब्यावरून त्या डब्याला जा. आणि तो उंदीर जशी छलांग मारतो तसं काय करते, मांजर त्याला पकडते आणि त्याच्यावर झडप घालते. अशीच काळाची झडप माझ्यावर आहे. जेव्हा मला असं वाटतं की मला मृत्यू येणार नाही, तेव्हा मृत्यू आल्याशिवाय वाटत नाही, आणि जेव्हा येत नाही तेव्हा तो आलेला असतो. अशा भ्रमात मी असल्यामुळे असं होतं. आता गीतेत म्हटलंच आहे, जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतस्य. म्हणजे काय, जगामध्ये जे जे जन्माला येते त्याला मृत्यूच आहे. आता आपण एक छोटीशी गोष्ट पाहूया. गौतम बुद्धाकडे एक स्त्री आपल्या मुलाचं प्रेत घेऊन आली होती आणि ती गौतम बुद्धाला म्हणाली की माझ्या मुलाला तुम्ही वाचवा, याला जिवंत करा. संत फार हुशार असतात. गौतम बुद्ध काय म्हणाले तिला, ठीक आहे मी तुझ्या मुलाला वाचवतो, पण माझी पण एक अट आहे की तू गावात जाऊन भिक्षा मागावी, आणि अशा घरून भिक्षा हवी आहे मला की ज्या घरी एकदाही मृत्यू आला नाही, अशी भिक्षा मला हवी आहे. आणि ती त्याच्या मुलाचं मृत शरीर त्यांच्या जवळ ठेवते आणि गावात भिक्षा मागायला निघते. भिक्षा मागताना ती प्रत्येक घरी भिक्षा मागताना म्हणते की तुमच्याकडे कोणाचा मृत्यू तर झाला नाही ना. प्रत्येक जण म्हणतात, कोणत्या तरी लोक मरोमरो जाती, आपले सगळेच आजी आजोबा सगळेच गेले, आपणही जाणार आहे. तसंच प्रत्येक घरात म्हणतात, हो आमच्या घरात. अशी ती प्रत्येक घर फिरते, तिला कुठेही बिना मृत्यूचं घर मिळत नाही. ती पुन्हा गौतम बुद्धाकडे वापस येते आणि ती म्हणते, असं एकही घर नाही की ज्या घरात मृत्यू नाही. मग संत खरंच हुशार असतात. संत आम्हाला उदाहरणं सगळं दाखवून आम्हाला पटवून देतात की खरंच मग
आता आपल्यालाही तसंच आहे. आपल्यालाही मृत्यूची झडप ओळखता आली पाहिजे. मृत्यूची अकस्मिता ही त्याची हे मोठी खासियत आहे. आणि ती खासियत जर मला ओळखता आली तर मग कमलपत्रावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे अति तरल, अति चंचल, गतिमान, क्षणभंगुर आहे. येथे विवेकाने माझं जीवन आहे असा इथे विवेकाने विचार करावं व माझ्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. आता पुढली ओळ मला काय सांगते आहे की विद्धी व्याध्य भीमानग्रस्त. माणसाला 2 व्याधी आहेत. एक देहाची व्याधी, दुसरी अहंकाराची व्याधी. मला सगळ्यात जास्त त्रास देत असे तर अहंकाराची व्याधी. मला अहंकाराची व्याधी कशी आहे हो? अजगराची जशी मिठी घट्ट असते, ती अजगर कसा माणसाला जेव्हा पायाला वळसा घालतो आणि तो कसा की माणसाने श्वास सोडला की तो आपला विळखा घट्ट करतो, विळखा सैल करतो, श्वास घेतला की घट्ट करतो. अशा विळख्याप्रमाणे मला अशी अहंकाराने ग्रासलाय. अहंकार काय आहे? मीच केलं, माझ्यामुळे झालो, मी नसतो तर हे झालं नसतं, असा फार मोठा अहंकार आहे. आणि त्याच्यात एक मोठा अहंकार आहे की मला कधीच मृत्यू येणार नाही, हा सुद्धा मोठा अहंकार आहे. मी चिरंजीव पद घेऊन आलो, हा सुद्धा अहंकार आहे. हो, एक छोटी आत्माननी पूज्यतिनी भावना इति माना, हा म्हणजे स्वतःविषयी श्रेष्ठत्व असणं म्हणजेच अभिमान होय. अहंकार आपल्या विकारांना खत पाणी देत असतो. मृत्यू येणार असतो पण आपल्याला त्याचा विसर पडला असतो. आता एकदा एका घरी एका आईचा मृत्यू झाला. 2 भाऊ आईचं हे अंत्यविधी करून घरी आले. आणि त्या दिवशी आमच्याकडे तरी इकडे अशी पद्धत आहे, त्या दिवशी घरी केलेलं अन्न शिजवलेलं खात नाही, दुसऱ्यांकडून आलेलं अन्न खायचं असतं. आणि ते भाऊ जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर एक भाऊ त्याला काय म्हणतो की अरे, पिठल्यावर थोडस, त्या दिवशी काहीच नाही जेवायचं असतं, पिठलं, पोळी आणि भात, या पिठल्यावर थोडस तेल असतं तर फार बरं झालं असतं. आणि दुसरा काय म्हणतो, एखादी लोणच्याची फोड असती तर त्याहून बरं झालं असतं. म्हणजे इथे माझी आई गेली आणि मलाही असाच एक दिवस मृत्यू येणार आहे. त्याचा आहे का मनाला कुठेतरी खंत नाही. माझा अभिमान आहे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, असा अहंकार माझ्याकडे आहे. आणि अनित्यम सुखम लोकम हिमम काव्य भजस माम. आनंद स्वरूप सद्गुरूंना जर शरण गेले तर त्यांच्याकडून जर अधिष्ठान दृष्टी प्राप्त करून घेतली तर मला माझा अभिमान, अहंकार नष्ट होईल. मग सद्गुरूंकडे कसं जावं? माझं शरीराचं सर्वोच्च उच्च मस्तक सद्गुरु चरणी झुकवावं, अंतःकरणापासून त्यांच्याबद्दल शरणागती पत्करावी. आणि मी देह नसून मी आत्मा आहे अशी अधिष्ठान वृत्ती प्राप्त करावी. अशी अधिष्ठान वृत्ती जर प्राप्त केली तर मला मृत्यूचं भय वाटणार नाही, मी जाणार आहे याचं भय वाटणार नाही, व्याधींचं भय वाटणार नाही. व्याधींचं सुद्धा जसं अहंकार असतो तसं व्याधींचं पण आपल्याला भयंकर पाहू. आता आपण नेहमी पाहतो की जेव्हा सकाळी मॉर्निंग वॉकला जातो तर मॉर्निंग वॉकला जेव्हा जातो तेव्हा जास्तीत जास्त 40च्या वरचे लोक मॉर्निंग वॉकला करतात. आणि ज्यांनी मॉर्निंग वॉक करायचं असतं, जे तरुण ज्यांनी आपलं शरीर कमवायचं असतं, ते तरुण घरी धाराधूर झोपलेले असतात. का बरं हा 40 नंतरचा माणूस फिरायला निघतो? कारण याच्या व्याधींची आता भीती वाटायला लागते की मी जाणार आहे, ही व्याधी मला नष्ट करणार आहे, याची त्याला भीती वाटत असते. म्हणून तो काय करतो की तिथे फिरायला जाणं सुरू करतो. मग त्याला असं वाटतं की आता आपण फिरलं की आपल्याला मृत्यू येणार नाही, आणि मृत्यू येणार नाही म्हटलं की मग आपल्याला आता काहीही होणार नाही, या भ्रमात तो राहतो. पण कोणालाही मृत्यू सोडणार नाही. मृत्यू हा कोणालाच सोडणार नाही. पण या मृत्यूचं जर मला भय घालवायचं असेल तर मला या अहंकारही नष्ट केला पाहिजे. माझ्या स्वतःबद्दलचा जो अहंकार आहे, मी होतो म्हणून झालं, मी नसतो तर काहीही झालं नसतं, हा अहंकार मला घालवायचा असेल तर मला काय करावं लागेल? आत्मदृष्टी प्राप्त करावी लागेल की मी देह नसून मी आत्मा आहे, ही दृष्टी. मग मला व्याधींचं विद्धी व्याध याचं काहीही वाटणार नाही आणि या गोष्टीला मी पुरेपूर विसरून जाऊ. आपल्याला पुढच्या ओळीचा
शेवटल्या ओळीचा आपल्याला विचार करायचा आहे. आता इथे शेवटली ओळ कोणती आहे तर लोकम शोकम हतम च समस्त. आपण आपलं नेहमी काय असतं, आपलं जीवनच शोकाने भरलेलं असतं. आपण आता गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आपण केला आहे अभ्यास. आपल्या काकूंनी सगळ्या वक्त्यांनी शोक, कशाचा शोक असतो, येणाऱ्या गोष्टीचा आणि झालेल्या गोष्टीचा नेहमी आपण शोक करत असतो. हा शोक कशामुळे तयार होतो, मला अहंकारामुळेच हा शोक तयार झाला. आणि मी त्याचं सारखं हे करत असतो, काय करत असतो, चर्वण करत असतो. आणि त्या चर्वणामध्ये मी माझं आत्मतत्व सगळ्यात जास्त विसरून जातो. आणि त्याच्यातच माझा सर्व वेळ वाया जातो. आणि हा अहंकार असतो तेव्हा मग मला जेव्हा भय वाटतं तेव्हा काय वाटतं, मी जे कमावलं, जे सगळं मिळवलं ते मला इथे टाकून जावं लागेल एक दिवस, यांनी मला भय तयार होतो. आणि पुन्हा प्रिय व्यक्तीचा वियोग होईल या गोष्टीने सुद्धा मला भय वाटायला लागतो. आणि या भयाचं मग काय होतं, या भयात माझं सगळं आयुष्य निघून जातं आणि मला दुःख व्हायला लागतं. आणि मग दुःख व्हायला लागलं की मग चिंता पाठीमागे लागते. आणि मग इथे म्हणतात आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषा निदर्शनम. म्हणजे काय आहे, माणसाला जन्म मृत्यू जरा व्याधी या सर्वांच मध्ये अनेक प्रकारची दुःख आहेच. जन्मामध्ये पण दुःख आहे, मृत्यूमध्ये पण दुःख आहे, व्याधी जरामध्ये पण दुःख आहे आणि व्याधीमध्ये पण दुःख आहे. या सर्व याच्यात दुःख आहेच. पण या मग येथे विचाराने पाहावे. विचाराने काय पाहावे, संत सुद्धा प्रश्न विचारतात, घटिका गेली पळे गेली तास वाजे घनांगणा, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा. मग ह्या सगळ्या गोष्टी जर मला जेव्हा त्रास देत असेल तेव्हा जर मी राम म्हटलं असेल तर या सर्व गोष्टीचा मला त्रास होणार नाही. पण या गोष्टीचा काय असतं, क्षणाक्षणाला काळ पुढे जात असतो. मनुष्य मृत्यूच्या जवळ जात असतो. हे जीवनाचे क्षणिकत्व माणसा समजावून घ्यावे. जेवढे काही मला भविष्यात आपल्याला मिळाले आहे त्याचा सदुपयोग करून घ्यावा. मृत्यू कोणाचीही गय करत नाही. संत सांगतात तसा सदुपयोग करून घ्यावा. आर्थिक दृष्ट्या नाही की संतांचा उपयोग आर्थिक दृष्ट्या नाही की संतांनी चमत्कार दाखवावा, मला श्रीमंत करावं, माझं व्याधी हरण करावी, याच्यासाठी संतांकडे कधीही जाऊ. आपले डॉक्टर काका आणि सुनील काका आपल्याला नेहमी सांगत असतात, चमत्कारापासून आपण नेहमी दूर असलं पाहिजे. मग कशा सद्गुरूंकडे जावं, जे माझ्या आत्मिक कल्याण करतील अशा सद्गुरूंकडे जावं. असं सद्गुरू आपण चुकून आपल्याला मिळाले आहे. आणि आपल्याला मार्गदर्शकही पण तसेच मिळाले. आपले सुनील काका रोज सकाळी 7 वाजता आपल्याला मार्गदर्शन, कधी त्यांनी सांगितलं नाही चमत्कारावर भर द्या, तसाच मी कधीही चमत्कारावर भर दिला नाही पाहिजे. आणि माझं आत्मिक कल्याण मी करून घेतलं पाहिजे. हे आत्मिक कल्याण करण्यासाठी मला शरणागतीची अतिशय आवश्यकता आहे. आणि शरणागतीचे गीतेच्या 18व्या अध्यायात शरणागतीचे 3 प्रकार सांगितले आहे. बहिरंग शरणागती, वाचिक शरणागती आणि आध्यात्मिक शरणागती. बहिरंग शरणागतीत काय सांगितलं, मी देवाला नमस्कार करतो नुसता की तो माझी ती काय झाली, बहिरंग शरणागती. वाचिक शरणागती कोणती आहे माझी, वाचिक शरणागती आहे माझी की देव तू माझाच आहे, मी देवा तुझं खूप करतो, देवाबद्दल स्तुती गाणं, ही झाली वाचिक शरणागती. आणि तिसरी शरणागती आहे शारीरिक आणि व्यवहारिक शरणागती. 18व्या अध्यायात काकांनी आपल्याला सांगितलं होतं या 3 शरणागती की शारीरिक, सुनील काकांनी सांगितलं होतं शारीरिक आणि व्यवहारिक शरणागती की शरीर मला जसं आहे तसं मिळालं आहे तसं मी स्वीकारलं पाहिजे. आणि व्यवहार जसा आहे, जे मला व्यवहारात मिळत आहे त्याच्यात मी आनंद मानून राहिलं पाहिजे. ही जर शरणागती मी स्वीकारली असेल तरच माझं आत्मिक कल्याण होईल आणि मी मोक्षापर्यंत पोहोचेल, नाहीतर मी मोक्षापर्यंत पोहोचणार नाही आणि मला शोक होणार नाही. जेव्हा मला मृत्यू जवळ करेल तेव्हा जाताना मला ठामपणे म्हणता आलं पाहिजे, मी जर हा अभ्यास पूर्ण केला असेल तर मला ठामपणे म्हणता येईल की तू नेऊन काय नेणार आहे,
हे माझं नाशिवंत शरीर नेणार आहे, मला नेणारा तू नाही आहे, मी जाणाराही नाही आहे. मग मला शोक होण्याचं कारण नाही. आणि मी हा शोक मला केव्हा होणार नाही? मी जर पुरेपूर अभ्यास केला असेल. आणि भजगोविंदांचा हा श्लोक मला हे शिकवत आहे, माझं जर मृत्यूचंच भय गेलं तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी मला वाईट वाटणार नाही. देहाला जरी व्याधी आली तरी मला वाईट वाटणार नाही. आणि व्यवहारात जरी मला काही कमी जास्त झालं तरी मला काहीच वाईट वाटणार नाही, कारण माझी आत्मिक तयारी झाली पाहिजे. अशी आत्मिक तयारी काका रोज आपल्याकडून करून घेतात आहे. पण ती तयारी करताना आपण आपलं रोज परमार्थ हा एकवचनी एकपुरुषी आहे. इथे मी परीक्षा केली पाहिजे की खरंच बा मी माझ्यावर जेव्हा अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तेव्हा खरंच मी डगमगतो आहे का? मी जर डगमगत नसेल, इथे माझी परीक्षा घ्यायला, इथे परमार्थ असा आहे की माझाच पेपर मला सोडवायचा आहे, माझाच पेपर मला तपासायचा आहे आणि माझेच मार्क मला घ्यायचे आहे. इथे माझीच परीक्षा. माझ्या सद्गुरूंजवळ मी किती दाखवलं की मी नाही डगमगलो, मी शांत राहिलो, तरी पण माझं मन मला सांगताना मी डगमगलो होतो का नाही होतो. आणि मग मी जर डगमगलो असेल तर मला इथे शोक करण्याची वेळ येते. आणि असा शोक जर करायचा नसेल तर सर्वात जास्त मला माझा आत्मिक कल्याण साधण्याची नेहमी प्रयत्न केला पाहिजे. सगळा अभ्यास हा कशासाठी आहे? काका नेहमी सांगतात अभ्यास कमी करा आणि तो वापरा जास्त. काकूही नेहमी सांगत असतात, काकूनी एवढा दासबोधाचा तिथे काकूंनी आम्हाला वारंवार सांगितलं अभ्यास वापरायचा असतो. वापरण्याला जास्त महत्व आहे, बोलायला महत्व नाही आहे. अभ्यासाने बोलता येतं माणसाला, छान सांगताय पण येतं, याबद्दल कधीच. पण तो वापरताना तारेवरची कसरत असते आणि ती कसरत आम्हाला रोज करायची आहे. की काका सकाळी 7 वाजता सांगतात आणि त्या 7 वाजताच्या सांगण्यानंतर मी जर दिवसभर ते वापरत असे तर माझा अभ्यास छान झाला, नाहीतर माझा अभ्यास छान झाला नाही. मला गोविंदाला कशासाठी भजायचे आहे? तर मला गोविंदाला माझा आत्मकल्याण करण्यासाठी भजायचंय. नुसतंच गोविंद गोविंद म्हणत राहायचं नाहीये, तर माझं आत्मकल्याण करून घेण्यासाठी मला गोविंदाला भजायचंय. मला दुसरं काहीच नको आहे जीवनात. मला माझं आत्मकल्याण झालं पाहिजे. मृत्यू केव्हाही येऊ, देह मला आनंदाने सोडता आला पाहिजे. आणि मग मी आनंदाच्या डोही, आनंद तरंग असाच जर झालो तर माझ्या जीवनाची सार्थकता होईल. आणि मी इथे माझ्या वाणीला विराम देते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय श्री रामकृष्ण. रामकृष्ण रामकृष्ण हरी. सुरेंद्र तुम्ही व्हिडिओ ऑन करा. छान झालं. जयश्री ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी ताई.